कुरुंजे काय खडे डावा कोपऱ्यामध्ये रेडचा प्रयत्न करतायत. चुणचुणीत मात्र रेडर पाहायला मिळतो. देहबोली खूप चांगली पाहायला मिळते. वाकडे जोगा खेळ मात्र नक्कीच म्हणजे कुमार गटाचे खेळाडू त्यांच्यामध्ये जी गती, त्यांच्यामध्ये देहबोली, त्यांच्यातील पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, अग्रेसिव्हता ही फार जास्त बघायला मिळते मेघाली. नक्कीच बघायला मिळते. गगन दानवा खर्चे उपस्थित झाल्यात. श्री बिपिन पाटील काटाले उपतालुका प्रमुख आपणास विनंती करतो की आपण श्री गगन दानवा खर्चे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. भरून काढून विजय संपादन केला आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला. तर आपण सांगू शकत नाही इथे बोनस आणि तिकडे गुणफलक बघ. आत्ताशी संघाचा एक खाता खोललेला आहे, 1 पॉइंट मिळवलेला आहे. चुरस्ता लागली आहे. प्रेक्षकांच्या नजरा प्रत्येक रेडवर पाहायला मिळत आहेत. कारण एका बाजूला युवा शक्ती, दुसऱ्या बाजूला मात्र अनुभव संपन्न मॅटर असलेले खेळाडू आहेत. परंतु अनुभवाला या ठिकाणी युवा शक्ती तेवढ्या ताकदीनं तोड देण्याचा प्रयत्न सातत्यानं करेल. नक्कीच करेल. युवा जिंकणार की अनुभव जिंकणार, आणि हाच अनुभव बोलतोय. परच्यूटचा प्रयत्न होता, फसला आणि कव्हर डिसबॅलन्स. काय स्पीड रेड आहे, पण दाद दिली पाहिजे डिफेन्सला. डिफेन्स पण तेवढ्या संयमानेच उभा आहे, हलत नाहीये आणि घाई करत नाही, आणि हेच महत्वाचं. आणि इथे थोडीच तोड परत परच्यूट. नक्कीच या ठिकाणी पाहताय तर गदर पिक्चरची आठवण झाली. सोनी देओल ज्या पद्धतीने आक्रमकतेने मात्र ती बोरिंग उखडली होती आणि बोलली मैं हूँ इंडिया जय जयकार केला होता, त्या पद्धतीने राहुलची मात्र या ठिकाणी रेड पाहायला मिळाली होती. दणदणाट रेडचा बघायला मिळाला डावा उजव्या कोपऱ्यामध्ये. तुम्ही सबस्टिट्यूट प्लेयर्स बाहेरचे जे असतात त्यांच्याकडे पण बघा. ते पण तेवढ्याच तडफेने आणि जिगरीने आपली टीम जिंकण्यासाठी त्यांच्या मनामध्ये जे विचार चाललेले असतात ते विचार पण भन्नाट असतात. सूरज, कारण का आम्ही जेव्हा खेळत होतो तेव्हा आम्ही बाहेर बसलेलो असायचो, तेव्हा पण आम्हाला वाटायचं की आमची टीम जिंकू दे, आमच्या टीमकडे लीड आहे किंवा नसेल. खूप टेन्शनमध्ये असतात असं वाटतं बाहेरचे प्लेयर पण मी तेवढाच महत्त्वाचा बाहेर बसणारा खेळाडू पण असतोच. नक्की जोश मध्ये मात्र मॅच पाहणार प्रेक्षक सुद्धा असतात, खेळाडू सुद्धा असतात. त्यांच्यामध्ये तेवढंच मात्र रक्त सळसळ असतं. मैदानामध्ये खेळाडू खेळत असतो तेव्हा कोच सुद्धा त्या खेळाडूच्या माध्यमातून माइंड गेम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान पंचायत समिती सदस्य श्री किरण पाटील इथे उपस्थित झाल्यात. मी श्री जिल्हा प्रमुख श्री राजेंद्र पुरुषोत्तम पाटील आपणास विनंती. संदेश पावडे नानिवली सामाजिक कार्यकर्ते उद्योजक हे उपस्थित आहेत. मी श्री कमलाकर दलवी साहेब आपणास विनंती करतो की आपण त्यांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. शाल श्रीफल व सन्मान चिन्ह द्यायचं आहे. नावजे गावचे सुपुत्र श्री रणजित ठाकूर माजी उपसरपंच एक शिवसैनिक इथे उपस्थित झालेत. मी श्री उपतालुका प्रमुख युवासेना श्री परेश पावडे आपणास विनंती करतो की आपण श्री रणजित ठाकूर यांचं शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक. मैदान क्रमांक 2 वरती सजलेला सामना. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो हॅलो. मैदान क्रमांक 2 वरती सजलेला सामना आपण पाहतोय. JMD नालासोपारा वर्सेस RA चहाडे. स्कोर पॉइंट टेबल पाहतोय आपण 2. प्रतीक पाटील नावजे यांचं स्वागत केलं. श्री बिपिन नंदकुमार पाटील काटाले उपतालुका प्रमुख आपणास विनंती करतो की आपण प्रतीक पाटील नावजे यांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे. 7च्या डिफेन्स मध्ये चढाई करताना बोनस ऑन असणारे बोनस घेण्याची नामी संधी आहे, कारण आतापर्यंत पहिला हाफ प्रगती पथावरती आहे. 3 ने पिछाडी आहे. JMD नालासोपारा पॉईंटची गरज आहे, कारण पहिल्या हाफ मध्ये जेवढे आपण हवी होतो तेवढा आरामात सेकंड हाफ आपल्याला कव्हर करता येतो.
तोच प्रयत्न केला जाईल का? आता मात्र येतोय आर ए चहाडेचा राहुल. थर्ड रेड डुआ डाई की रेड दिल की धड़कने बढ़ती हुई, बजर बजता हुआ, कुछ तो करना पड़ेगा. अमय भोईर, आप शिवदूत. खाली हाथ बाहर नहीं आ सकते. नावजा गावचे सुपुत्र अमय भोईर हे शिवदूत यांचं स्वागत करायला मी श्री विपुल पाटील आपणास विनंती करतो की आपण त्यांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे. डोळ्याचे रेड आहे, पॉइंट घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी मात्र पॉइंट घेऊन बोनस विथ पॉइंट सक्सेसफुल रेड करून राहुल येतोय आपल्या कोर्ट मध्ये. सुंदर, अप्रतिम अप्रतिम आपण रेड पाहिली. या ठिकाणी ऑफिशियल टाइम आउट घेतला जात. पंच खलील शेख, निलेश गायकवाड आणि अमोल पटेल. सरपंच वेडी गावचे सरपंच नचिकेत पाटील मी आपणास विनंती करतो की आपण श्री विपुल पाटील नावजे यांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचे. वाट टैकल, कमाल का यहाँ पे टैकल किया है आर ए सारे पालघर टीम ने. सामने भी विपक्ष टीम उतनी पावरफुल है नाला सोपारा. अरे हनुमान जमचा प्रयत्न होता पण सुपर टॅकल सिच्युएशन नाडी आडी आडी एक दोन तीन राहुल एकावर एक पाटीलला तीन. जायबंदी करण्यात यश मिळवलंय ते म्हणजे या कडक डिफेन्सने आणि सुपर टॅकलचे 2 पॉइंट हे आले नाला सोपाऱ्याच्या खात्यामध्ये. नक्कीच या ठिकाणी बघितलं आपण तर समोरच्या विरोधी पक्ष टीम विरोधी टीम जर बघितली आपण तर त्यांचा महत्वाचा रेडर पकडणं म्हणजे टीम पिछाड जरी असली तरी येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी हंगामा करू शकतोय. हा आत्मविश्वास उंचावेल का? नक्कीच आत्मविश्वास उंचावेल पण डिफेन्स कामगिरी करतोय नाला सोपाऱ्याचा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सूरज डिफेन्स फार महत्वाचा आहे आणि ज्या टीमचा डिफेन्स महत्वाचा आहे ती टीम कधीही उजवी ठरते कबड्डीमध्ये. नक्कीच कव्हरची ताकद, कव्हरची क्षमता, कव्हरचा मात्र टायमिंग, कव्हरचा मात्र कंट्रोल सिस्टीम खूप महत्वाची कबड्डीमध्ये. या ठिकाणी रेडचा प्रयत्न संकेत पाटील करतायत. अभ्यासू खेळाडू, राज्यस्तरावरचा अनुभव पूर्णपणे टीम मध्ये दाखवताना, परंतु ही मॅच अजूनही बाकी आहे. मॅच बाकी आहे, स्किल्स बाकी आहे, थरार बाकी आहे, सगळं काही बाकी आहे. कोणी जाऊ नका, फायनल पर्यंत थांबा कारण का फायनलचा थरार पण बाकी आहे. पण हा थरार पण काय कमी नाहीये. या 6च्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी रेड करतोय. आपण पाहतोय बोनस ऑन असणार आहे. 6च्या डिफेन्स मध्ये 2-2-2च्या सेट मध्ये चढाई करतोय. काय केलं मागच्या वेळेला सुपर टॅकल मध्ये राहुलला बाहेर ठेवलंय. या संधीचा फायदा घ्यावा लागेल कारण राहुलला बाहेर ठेवणं केवळ राहुल बाहेर नाहीये, एक आत्मविश्वासाचा एक उंच या सफलतेसाठी आज इथे चाललाय तो म्हणजे महासंग्राम. कोण सफलता मिळवणार आणि कोण ती लखलखती ट्रॉफी घेऊन जाणार याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलंय. पण आपण लक्ष देऊया इकडे. रेडर खरं तर रेडला आलेला, बॅलन्स गेलाय पण तो अपील करतोय. कॉर्नरला टच झाला आणि काय कॉन्फिडन्स आहे रेडरचा. रेफरी हसतायत, शिट्टी मारली आहे आणि रेडरला एक हमखास पॉइंट मिळालेला आहे. नक्कीच या सेकंड हाफ अगदी प्रगतीपथावरती सुरू आहे. पहिलीच रेड टाकली गेली आणि या पहिल्या रेड मध्ये पहिला पॉइंट म्हणजे आत्मविश्वासात नक्कीच उंचावलेला असेल. आर ए चहाडे आतापर्यंत आपण पॉइंट पाहतोय 9, JMD नाला सोपारा 5-9. अगदी शांत पद्धतीने खेळलं जाईल आर ए चहाडेकडून कारण त्यांना माहिती आहे आमच्याकडे आघाडी आहे. ही आघाडी आम्हाला शाबूत ठेवायची आहे. जर ह्या स्पर्धेत टिकायचं असेल तर मात्र शांत डोक्याने खेळावं लागेल. जर्सी क्रमांक 8 पुन्हा एकदा ज्याने टो टचच्या माध्यमातून आधी पॉइंट मिळवला होता. आता मात्र 5 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये 2-2-1च्या सेट मध्ये बोनस ऑफ असेल. पॉइंट साठी थोडंसं झगडावं लागेल, झुंजावं लागेल, खोलवर चढाई मात्र करावी लागेल. पॉइंट हवे असतील तर खोलवर जावं लागेल कारण रस्त्यावरती शिकार मिळत नाही, जंगलात घुसून शिकार करावी लागते. पण सध्या संयम फार महत्वाचा आहे कारण का मॅच संपायला बराच वेळ आहे आणि त्यांना कॉन्फिडन्स आहे की नंतर हळूहळू आपण मॅच काढू शकतो. पण आत्ता अति घाई संकटात नाही म्हणून हा संयमी खेळाडू रेड करून पुन्हा आपल्या कोर्टमध्ये संयमाने परत. काय घडतंय बघा, दोन्ही बाजूने आपण डिफेंडर पाहतोय. 5 डिफेंडर आहेत. आता मात्र रेडरला येतोय आर ए चहाडेचा उंच बांध्याचा हा रेडर. 2-1-2च्या सेट मध्ये 5च्या डिफेन्स मध्ये चढाई करतोय. पॉइंट संख्या आहे 9, 4ची आघाडी आहे. ही आघाडी शाबूत ठेवायची आहे की वाढवायची आहे अशी द्विधा मनस्थिती ह्या
रेडरच्या मनामध्ये आपण होताना पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा टो टचच्या माध्यमातून मागच्या वेळेला पॉईंट आणला होता. आता कुठल्या स्वरूपात पॉईंटची गरज आहे की दोन्ही संघ डू ऑर डाय वरती खेळण्याचा मानस ह्या दोन्ही संघांकडून दिसतोय, कारण रिस्क कोणी उचलत नाहीये. रिस्क उचलत नाहीये कारण का दोन्ही कोर्टमध्ये बोनस ऑन नाहीये आणि पॉइंट घ्यायला आतमध्ये घुसूनच पॉइंट घ्यावा लागणार आहे. मला असं वाटतं आता सध्या तरी थर्ड रेडवरच खेळणार आहे आणि त्या रेडरने दाखवलं की आता समोरच्यांची थर्ड रेड आहे. नक्कीच थर्ड रेड म्हणतात. यस, आमचे खलील शेख या ठिकाणी थर्ड रेड घोषित करतायत. बजर वाजतोय, दिल की घंटे बजती हुई, डू ऑर डाय की रेड आहे, कुछ तो करना पडेगा, करा किंवा मरा. या ठिकाणी रनिंग हँडल करण्याचा प्रयत्न केला गेला, कव्हर फिरली गेली, रायडर बाद होते, रायडरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. पॉइंट मिळतोय JMD नालासोपारा. खरं तर थर्ड रेड ही फार संयमाने मारायला पाहिजे आणि थर्ड रेडला डू ऑर डाय मध्ये मोस्ट प्रॉब्ली रेडर हे डायच होतात. माझ्या मते डू वर जास्त कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. आम्ही बाहेरून बघतोय तर आता आपल्या संघाला कसल्या प्लॅनिंगची गरज आहे हे प्लॅनिंग ठरवल्यानंतर इम्प्लिमेंट करणं हे खरं संघाचं काम आहे. पुन्हा एकदा रायडर क्रमांक 8 संघाचं काम आहे, पण इथे इम्प्लिमेंट करतोय का रेडर? इथे सगळ्यांच्या नजरा खेळल्यात, हुलकावण्यात येतोय. राईट कॉर्नर कडे कोपऱ्यात घिसून पण नाही, पुन्हा अख्खा डिफेन्स अंगावर घेतला. इथे मोठी चूक, खूप मोठी चूक झाली आहे कारण का ताकदीला आणि उंचीला कमी असलेला आमचे खेळाडू पडतात, धडपडतात, लागतात, जखमा होतात, फुटतात, तरी ते तेवढ्याच इच्छेने खेळतात. यस, यालाच म्हणतात हे प्रेम आहे कबड्डीवरचं, हा सन्मान आहे, हा अभिमान आहे, हा श्वास आहे कबड्डी कबड्डी कबड्डी. सुभाष डगला ग्रामपंचायत सदस्य खामलोली, माजी ग्रामपंचायत सदस्य खामलोली हे इथे उपस्थित झालेत. मी दलूसाहेब आपल्याला विनंती करेन की आपण सुभाष डगला यांनाही शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. रायडर बाद होते, रायडरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. पॉइंट मिळतोय टॅकलचा, पॉइंट मिळतोय आर्य चहाडेला. मोहन पाटील शिवसैनिक खामलोली येथे उपस्थित झाल्यात. मी दलवी साहेब आपणास विनंती करेन की आपण मोहन पाटील यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. डुआडाईची रेड आहे आणि या ठिकाणी काय केलं बघा. राहुलला मात्र चांगले पॉइंट मिळाले. एक नाही 2 पॉइंट या ठिकाणी देत आहेत अमोल पडवले सर. 2 पॉइंट मिळत आहेत राहुलला, 2 पॉइंट मिळतात आर्य चहाडेला. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये जाताना शेवटची 5 मिनिटं. स्कोर पाहतोय 6-13. 2 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत. सुपर टॅकलची नामी संधी आहे परंतु राहुल आहे, राहुल संधी देणार नाही. सिंगल पॉइंट मिळतोय राहुलला, पॉइंट मिळतोय आर्य चहाडेला. पुन्हा एकदा थर्ड रेड एकटा डिफेंडर होता तो मात्र आता मैदानाच्या आतमध्ये येतोय, त्याला सुद्धा बाहेर जावं लागेल. ऑल आउट होत आहेत. ऑल आउट का मतलब रहता है ऑल. ईशाने उतरताना आपण पाहतोय JMD नालासोपारा. या ठिकाणी अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला, सक्सेसफुल अँकल होल्ड झाला, सक्सेसफुल टॅकल झाली. रायडर जातोय मैदानाच्या बाहेर. टाइम आउट घेतला जातोय कारण हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. टाइम आउट टेकन बाय JMD नालासोपारा. पुन्हा एकदा JMD नालासोपाऱ्याचा रेड साठी सज्ज होताना या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला. अति घाई संकटात नाही. रायडरला पॉइंट मिळतो. जर्सी क्रमांक 45 जाईल मैदानाच्या बाहेर. शेवटची 4 मिनिटं. 8-17, 17-8. 7च्या डिफेन्स मध्ये राहुल येतोय चढाईसाठी.
पहिला सेमीफायनलचा सामना श्रीराम विरार वर्सेस इच्छाशक्ती या दोन संघादरम्यान होईल. दोन्ही संघांना दुसरा पुकार आहे. दोन्ही संघांनी मैदान क्रमांक 1 वर यायचे आहे. श्रीराम विरार वर्सेस इच्छाशक्ती नालासोपारा हा दोन संघादरम्यान सेमीफायनलचा पहिला सामना होईल. आजच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या स्पर्धाच्या समालोचक आपल्याला ज्या सकाळपासून लाभलेले आहेत मेघाली कोळगावकर यांना मी विद्यमान जिल्हा प्रमुख आपणास विनंती करतो की आपण त्यांचं मानधन द्यायचं आहे. विद्यमान पंचायत समिती सदस्य श्री किरण पाटील मी आपणास विनंती करतो की आपल्या स्पर्धांसाठी सकाळपासून आपल्या जे समालोचक म्हणून लाभल्या मेघाली कोळगावकर यांना त्यांचं मानधन द्यायचं आहे. किरण पाटील विद्यमान पंचायत समिती सदस्य. अगदी जो आवाज आपण स्टार स्पोर्ट चॅनलला टीव्हीला आपण पाहिलात, महाराष्ट्र कबड्डी लीगला मात्र कुणाल दाते यांच्या सोबत मात्र जो आवाज हॉटस्टारला आपण पीटर माननीय आदरणीय मेघाली मॅम आपण आलात या पालघर जिल्हा ग्रामीण भागामध्ये या स्पर्धेला भेट दिली. विशाल पाटील सर यांच्या विनंतीचा मान देऊन थँक्यू, थँक्स अ लॉट. चला पुन्हा एकदा वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. शेवटची 2 मिनिटं पंच खलील शेख या ठिकाणी घोषित करतायत. स्कोर पावतोय 9-21-9. पूर्णपणे जास्तीत जास्त आघाडी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आर्य चहाडेचा झालेला आहे. जास्तीत जास्त पॉइंट आर्य चहाडे यांनी मात्र या ठिकाणी संपादित केलेले आहेत. आता मात्र येतोय संकेत. बॅक होल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला, ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला. ही ऍडव्हान्स टॅकल 90% अनसक्सेसफुल ठरत असते आणि तोच कारण आता आक्रमकता स्वीकारलेली आहे जेएमडी नालासोपाऱ्यांना माहिती आहे, कारण शेवटचे काही मिनिट बाकी आहेत आणि या शेवटच्या काही मिनिटांमध्ये आक्रमकता स्वीकारली, जास्तीत जास्त पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र कुठेतरी कमबॅक करू शकतो. कारण अजूनही जिद्द आहे, चिकाटी आहे आणि या ठिकाणी 2 पॉइंट पुन्हा एकदा आत्मसात केलेले आहेत. बोनस +2 पॉइंट. 13-22. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. उत्कंठा या ठिकाणी आर्य चाडेची विजयाच्या दिशेने. काय मॅच बनवली, व्हॉट अ मॅच. सुमित पाटीलची रेड पकडतील का. बोनस अटेम्प्टचा प्रयत्न उजव्या कोपऱ्यामध्ये आपण पाहिलात. 13-22 वन साइड मॅच. 9 गुणांची आघाडी आर्य चाडे टीम कडे मात्र शाबूत. 14-22 8 गुणांची आघाडी अजूनही शाबूत आहे आणि विजयाकडे वाटचाल. उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करताना या क्वार्टर फायनल मॅच मधून